आज आम्ही बनवणार आहे उकडीचे मोदक। आम्ही कशा प्रकारे बनवत आहे उकडीचे मोदक ते बघण्यासाठी आमचा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। सर्वप्रथम आपण गॅसवरती पॅन ठेवून घ्यायचा आहे। पॅन चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये वेलची टाकायची आहे। वेलची 2 ते 3 मिनिटं आपल्याला चांगली भाजून घेतल्यानंतर तिला आपल्याला बारीक करायची आहे। खोबऱ्याचा कीस टाकून घ्यायचा आहे, तो 5 मिनिटं परतून घ्यायचा आहे। या खोबऱ्याचा कीस चांगल्या प्रकारे परतून घेतलेला आहे। त्याच्यानंतर त्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे। गूळ चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। हे बघा, खोबऱ्यामध्ये आपण गूळ टाकला आहे, तो चांगल्या प्रकारे मिक्स झाला आहे। आता आपण त्यामध्ये वेलची पावडर टाकून घ्यायची आहे। सारण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे। 2 वाटी तांदळाच्या पिठासाठी 2 वाटी पाणी घ्यायचं आहे। पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं आहे। चांगल्या प्रकारे वर खाली हलवून घ्यायचं आहे। असं एकजीव केल्यानंतर 5 ते 7 मिनिटं झाकून ठेवून त्याला वाफ येऊन द्यायची आहे। पीठ एका ताटात काढून घ्यायचं। पीठ चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे, तूप हाताला लावून। आता आपण मोदक बनवूया। मोदक बनवून झाल्यानंतर मोदक आता आपण उकडण्यासाठी ठेवूया। मॅक्सिमम 10 मिनिटं मोदक आपल्याला ठेवायचं आहे उकडण्यासाठी। तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब जरूर करा।